श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते. कितीही देवदेव करा, पण या 7 ते 8 चुका तुमच्याकडून होत असतील तर 100% तुमच्या देवदेव करण्याचा काहीही फायदा नाही आहे. त्याचं फळ तुमच्या सेवेत मिळणार नाही. घरामध्ये गरिबी, अडचणी, संकट, दुःख हे तसेच राहतील. म्हणजे ज्यासाठी आपण सेवा किंवा उपाय करतोय, ज्यासाठी व्रत करतोय, तर त्याचा आपल्याला फळ मिळणार नाही. तर त्यामुळे महिलांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये बघा काही ना काही अडचणी निर्माण होतच असतात. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतो, व्रत करतो, सेवा करतो. पण काही चुका आपल्याकडून घडत असतात. तर त्या चुका नकळतपणे होत असतात. आपण काही माहिती असून पण त्या चुका करत नाही, नकळतपणे होतात. पण त्या खूप त्रासदायक असतात. मग त्या चुकांमुळे कितीही देवदेव करा किंवा कितीही उपाय करा, कितीही कठोरातली कठोर व्रत तुम्ही करा, नेहमीच गरिबी आपल्या पदरामध्ये येत असते. आणि अशा घरामध्ये कधीही पैसा टिकून राहत नाही. शारीरिक, मानसिक, आर्थिक आजारपणं, सगळ्या प्रकारच्या अडचणी त्या घरामध्ये येतात. तर आता त्या चुका कुठल्या मी तुम्हाला सांगते. लक्ष देऊन ऐका. त्यातल्या बऱ्याचशा चुका तुमच्याकडून सुद्धा झालेल्याही असतील. आजच त्या सुधारा. त्या चुका तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. त्यामधील सगळ्यात मोठी चूक आहे ती म्हणजे आपण दररोज देवाची पूजा करत असतो. देवपूजा करताना आपण आपल्या इष्टदेवतेची आराधना करत असतो. पण त्यावेळेस त्यांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये आहे का, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इष्टदेव हे तुमचे प्रथम दैवत आहे. तर तुमच्या कुटुंबाचे तुमचा जो वंश आहे, वंशाची जी देवता असते, तर त्यामुळे त्यांची पूजा तुम्हाला दररोज देवघरातल्या देवपूजेबरोबर तुम्हाला करायचीच आहे. इष्टदेवता म्हणजे बघा, आपण कोणाला गुरु मानलेला आहे किंवा आपण एखाद्या देवतेला खूप खूप मानतो, त्याची आपण इष्टदेवता म्हणून आपल्या मनात त्यांच्यासाठी जागा आहे. कुलदेवी असते, कुलदैवत असतं, त्याचप्रमाणे इष्टदेवता असते. तसं आता आपण स्वामींना मानतो, बरोबर? तर त्यामुळे स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये असलीच पाहिजे. आणि त्या देवतेची मूर्ती, इष्टदेवतेची मूर्ती किंवा फोटो त्या देवघरामध्ये असलाच पाहिजे. आणि दररोज त्यांचं नाम जप म्हणा, स्तोत्र, मंत्र, त्यांच्याबद्दल जे काही आपण जे म्हणणार आहोत, जी काही सेवा करणार आहोत, स्वामींचा नामजप असेल बघा, स्वामींची मानसपूजा असेल, त्यांचा तारक मंत्र असेल, या काही गोष्टी ज्या आहेत, तर त्या गोष्टी या आपण दररोज केल्याच गेल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे तुम्ही गजानन महाराजांना मानत असाल, तर कुठल्याही देवतेला मानत असाल, तर गजानन महाराजांचा मंत्र गणगण गणात बोते याचा तुम्ही नामजप करायचा आहे. ज्या कोणत्या देवाला मानता त्या देवांचा नामजप हा आपल्या देवघरात दररोज झालाच पाहिजे. देवघरामध्ये त्यांचा फोटो नाही आणि तुम्ही नामजप करत आहात, याला काहीही अर्थ नाही आहे. त्यामुळे ही चूक अजिबात करू नका. बाकी इतरत्र तुम्ही भरपूर पारायणं करताय, महादेवांचं कुठलं व्रत करताय, पशुपती व्रत करताय, अजून बरेचसे व्रत आहेत, तर ते तुम्ही करताय. तुम्ही इष्टदेवतेला पूजत नाही, पण मग त्या पूजेला, त्या व्रतांना अर्थच उरत नाही. त्यानंतर दुसरी चूक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करता, तेव्हा तुमच्या उंबऱ्याच्या बाजूला जर चपल्या उलट्या पडलेल्या असतील, पालथे बूट दिसतील, असं जे काही असेल, तर ते तुम्ही दुर्लक्ष करत असाल, तर ही सगळ्यात मोठी चूक असेल. बघा, उलटी चप्पल, उलटा बूट घराजवळ पडल्यामुळे काय होतं, त्याचं एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला सांगेन. या गोष्टींमुळे घरात नकारात्मकता वाढते. घरात माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. त्यामुळे अशा गोष्टी दारामध्ये उलट्या चपला, उलटा बुटं कधीही ठेवायची नाहीत. ही नकारात्मकता खेचून आणण्याचं काम करतात. घरामध्ये पूजापाठ काहीही तुम्ही कराल, तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. वातावरण खूप गढूळ झालेलं असतं. तुम्ही कितीही धूप लावा, दीप लावा, अगरबत्ती लावा, वातावरण खराब झाल्यामुळे, नकारात्मक झाल्यामुळे तिथे सकारात्मक ऊर्जाच नसते.
आणि त्यामुळे मग आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या उलट्या चप्पल दिसतील तर त्या तुम्हाला व्यवस्थित ठेवायच्या आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा भाग. पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतः जेव्हा चप्पल काढून घरात येतो तेव्हा त्या उलट्या पडणार नाहीत याची काळजी घ्या. आणि समजा इतरांच्या धक्क्याने वगैरे होऊन गेल्या असतील, दारामध्ये उलटी चप्पल दिसली तर आवर्जून जर ते पाहिले तर हातातले काम सोडा आणि पहिली ती चप्पल व्यवस्थित करायची. मगच माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरावर नाराज होत नाही आणि तुमच्या घरात प्रवेश करते. दुसरी गोष्ट म्हणजे अतिथी देवो भव, म्हणजे पाहुणे हे देवासमान असतात. अतिथी या शब्दामध्येच आहे की कोणत्याही तिथीला येणारे किंवा तिथी सांगून न येणारे पाहुणे घरात आल्यानंतर आपले मन घट्ट होते. आपण बघा नाराज होतो. कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी जायचं होतं आणि आपलं प्लॅनिंग अचानक कॅन्सल झालं. तर आपलं दुसरं काही डोक्यात असतं तर ते सगळं विस्कटतं. त्यावेळी आपल्याला या गोष्टींचा वैताग येतो. अचानक पाहुणे आले तर आपण कुठेतरी नाराज होतो. पण असं करू नका. काही गोष्टी अशा असतात की आपण म्हणतो ना की अतिथी हा देवाप्रमाणे असतो. त्यामुळं त्यांचं स्वागत हे आनंदानं आणि हसतच करा. एखादी स्त्री आली की ती लक्ष्मी स्वरूप असते. त्यामुळं तिचाही आदर तिथे व्यवस्थित करा. पाहुणा जो असेल तर तो परमेश्वराप्रमाणे आपल्या घरामध्ये येत असतो. म्हणून आलेल्या पाहुण्यांचा चांगल्या प्रकारे स्वागत करा. जे काही प्लॅनिंग असेल तर ते पुढं ढकलू शकता. इकडे तिकडे तुम्ही काहीतरी ॲडजस्ट करा. पण तुम्ही ही चूक अजिबात करू नका. जे काही घरात भाजी-पोळी बनवलेली असेल, चपाती भाकरी असेल, जे काही असेल तर ते तुम्ही त्यांना खायला द्या. लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील, तुमच्याकडून जे शक्य आहे तर ते त्यांना खायला घाला. पण घरातून कोणीही उपाशी जाता कामा नये, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अपमान होईल असं अजिबात करू नका. जिथे जिथे अन्नाचा अपमान होतो तिथून अन्नपूर्णा देवीचं वास्तव्य निघून जातं. आणि माता लक्ष्मीसुद्धा त्या घरात कधीही थांबत नाही. ती कोणाला कधीही माफ करत नाही. म्हणून अन्न कुरतडून खाणं वगैरे असल्या गोष्टीही तुम्ही अजिबात करायच्या नाही आहेत. त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. पुढची चूक म्हणजे बरेचसे लोक आहेत ना तर ते नखं जे आहेत तर ते कुरतडत असतात. मोठ्यांनासुद्धा ही सवय असते. मग घरामध्ये लोक वारंवार या गोष्टींमुळे आजारी पडतात. म्हणजे असं नाही की ती व्यक्ती नखं खाते तीच व्यक्ती आजारी पडते. तर ते तसं नाही. घरातील लोकांना नखं खाण्याची सवय असते. अशा घरातील लोकांच्या खिशामध्ये पैसा देखील टिकून राहत नाही. त्या लोकांच्या जीवनामध्ये नेहमी पैशाची तंगी दिसून येते आणि ही अत्यंत घाणेरडी चूक आहे. त्यामुळे यामुळे आरोग्याला धोकाही होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलं जरी हे ऐकत नसतील तर ती सवय जी आहे ती पहिले बंद करा. मोठे लोकसुद्धा अशा चुका करतात. त्यामुळे या चुका बंद करा. पुढची चूक म्हणजे आपल्या घरामध्ये कचरा आणि भंगार आहे ना, कधीतरी ते साठवून ठेवू नका. आजकाल बघा की शहरामध्ये असेल किंवा गावाकडे असेल, जी कुठली तुमची लाईफस्टाईल असेल तिथं तुम्ही कचरापेटीमध्ये तुम्ही कचरा साठवून ठेवता. अगदी 3 दिवसाचा 4 दिवसांचा कचरा साठवून ठेवता. त्या कचऱ्याचा वास यायला लागतो. तो तसाच राहतो. आणि भंगारसुद्धा वेळच्या वेळी तुम्ही ते विकत नाही, ते साठवून ठेवता. तर असं करू नका. आपल्या घरात 4 भिंतींमध्ये ज्या काही वस्तू आहेत त्यांचा सकारात्मक, नकारात्मक परिणाम आपल्यावरती होत असतो. भलेही घराची वरची बाजू राहिली असेल, घर साधं असेल किंवा घराचं अर्धवट काम राहिलं असेल, त्याचं भंगार साठवून तुम्ही ठेवलं असेल, तर ते असं करू नका. ते पूर्ण सगळं स्वच्छ करून ते एका बाजूला ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत तर ते तुम्ही ठेवा आणि ज्या गोष्टी वापरातच नाही आहेत तर अशा गोष्टी घरातून लगेच बाहेर काढा. कारण अशा गोष्टींमधून, अशा वस्तूंमधून नकारात्मकता खूप प्रमाणात येत असते. त्यामुळे अशा गोष्टी घरामध्ये कचरा हा अजिबात ठेवू नका. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला पाळायच्या आहेत तरच तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास राहील. तर मैत्रिणींनो, अशा छोट्या छोट्या ज्या चुका आहेत तर त्या अजिबात करू नका, ज्यामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहणार नाही. तुम्ही या अशा छोट्या चुका करत असता पण त्याचे उलट परिणाम आपल्या सगळ्यांनाच भोगावे लागतात. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईपही नक्की करा. धन्यवाद.